लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता वेध लागले ते विधानसभेचे। लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील अशी संभावना व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर आता आमदार होण्यासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या माध्यमातून कोण निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मतदारसंघाचे सलग 4 वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार किसन कथोरे हे निवडणूक रिंगणात उतरतील यात शंका नाही। त्यामुळे कथोरे यांच्या समोर आव्हान उभं करण्याचं काम कोण करेल याबाबत आता चर्चांना उधाण येत आहे। एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बदलापूर शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटलेत। सध्या त्यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। असं असताना शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष तथा बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचं नाव देखील चर्चेत येत आहे। वामन म्हात्रे यांनी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं नसलं तरी देखील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर वामन म्हात्रे यांचे भावी आमदार म्हणून पोस्टर्स झळकू लागलेत। शिवसेना बदलापूर संपर्क प्रमुख रुपेश गोरे यांनी बॉस असं कॅप्शन टाकत वामन म्हात्रे यांचा फोटो पोस्ट केलाय। या पोस्ट मध्ये माहौल ही तो बनाना है, नाम तो हमारा कल भी चर्चे में था और आज भी है असं म्हणत वामन म्हात्रे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरतील असं संकेत दिलेत। दरम्यान वामन म्हात्रे यांनी किसन कथोरे यांच्या विरोधात लढवलेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालाय। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये वामन म्हात्रे किसन कथोरे यांच्या विरोधात आव्हान उभं करतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कळवा। यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्त मराठीला आजच सबस्क्राइब करा। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राइब।